नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते। आजचा विषय आहे विवाहित पुरुषांना इतरांच्या बायका अधिक आकर्षक का वाटतात। विवाहित पुरुष गुप्तपणे इतरांच्या पत्नीकडे टक लावून पाहतात, यात आश्चर्य नाही। दुसऱ्याच्या बायकोकडे असे लांबून टक लावून पाहणे हा पूर्णपणे आकर्षणाचा परिणाम आहे। जेठालालचं बिविताजीबद्दलचं आकर्षण टीव्हीच्या पडद्यावर विनोदी वाटेल, पण ते खोटं अजिबात नाही। जेव्हा पुरुष नातेसंबंधात बांधील असतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरत असते, कारण त्यांना ते बंधन वाटते। शिवाय एक गोष्ट साध्य केल्यानंतर इतर चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे हा पुरुषांचा स्वभाव आहे। बहुतेक विवाहित पुरुष इतर पुरुषांच्या पत्नींची प्रशंसा करतात आणि टक लावून पाहतात, परंतु केवळ काहीच त्या पलीकडे जातात आणि त्यांच्या आकर्षणावर कार्य करतात। आणि हीच बाब पुढे जाऊन लग्नातील फसवणूक आणि खोटेपणाचा आधार बनते। विवाहित पुरुषांना इतर पुरुषांच्या बायका अधिक आकर्षक का वाटतात, याची मानसिक कारणे जाणून घेऊया। एक म्हणजे हे नैसर्गिक आहे। पुरुषाने इतर स्त्रियांकडे पाहणे सामान्य आहे, कारण त्यांच्या मनाची रचना अशीच असते। संशोधनानुसार पुरुषांच्या मेंदूचा एक भाग सुंदर महिलांना पाहून प्रतिक्रिया देतो, तसेच पुरुषांनी स्त्रियांचा पाठलाग करणे अपेक्षित आहे। म्हणून जर त्यांनी तसे केले नाही तर तो स्वतःवर अत्याचार होऊ शकतो। परंतु ही एक वाईट सवय आहे जी तुमचे नाते नष्ट करू शकते। म्हणून पुरुषाने आपले स्वातंत्र्य कोणत्या टोकापर्यंत वाढवायचे याची काळजी घेतली पाहिजे। दुसरं म्हणजे तो स्वतःच्या नात्यात असमाधानी आहे। जेव्हा एखादी वचनबद्ध व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात असमाधानी असते तेव्हा त्याचे डोळे इकडे तिकडे फिरू लागतात। हा असंतोष म्हणजे साधारणपणे जेव्हा जोडप्यांमधील संवाद कमी असतो किंवा ते एकमेकांना आवडत नसतात तेव्हा उद्भवते। तो असंतोष इथपर्यंत वाढतो जिथे तो इतर स्त्रियांकडे किंवा इतरांच्या बायकांकडे पाहून समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, जे काही वेळा नातेसंबंधात ब्रेक आणू शकते। त्या व्यक्तीने त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवले नाही तर त्याला याचे मोठे परिणामही भोगावे लागू शकतात। तिसरं म्हणजे एक्सपेरिमेंटल प्रेम। एखादा विवाहित पुरुष जेव्हा प्रयोग करण्याच्या मूडमध्ये असतो तेव्हा तो इतर विवाहित पुरुषांच्या बायकांकडे पाहतो। पुरुषांना नवनवीन प्रयोग करायला आवडतात किंवा असंही म्हटलं जातं की त्यांना बदल आवडतात, मग ते वैयक्तिक आयुष्यात असो किंवा व्यावसायिक आयुष्यात। यामुळे त्यांना त्यांच्या तारुण्याच्या जिवंत दिवसांची अनुभूती मिळते, तेव्हा ते फार जबाबदार न राहता काहीही करू शकतात। चौथं म्हणजे ते त्यांच्या लग्नाची इतरांशी तुलना करतात। जे पुरुष इतर लोकांच्या बायकांकडे पाहतात ते कदाचित असे करतात, त्यांना असे वाटते की दुसरीकडे असलेली हिरवळ म्हणजे मुली किंवा महिला जास्त सुंदर असतात। तो त्याच्या वैवाहिक जीवनाची इतरांशी तुलना करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला असे वाटते की इतर लोकांच्या बायका त्याच्या स्वतःच्या पत्नीपेक्षा कितीतरी चांगल्या आहेत। जेव्हा दोन जोडप्यांमध्ये विश्वास, प्रेम आणि भावनांचा अभाव असतो तेव्हा वैवाहिक जीवनात तुलनेची परिस्थिती निर्माण होते। पाचवं म्हणजे फक्त तुमचे लक्ष वेधण्यासाठी। आपली पत्नी ऐकत आहे हे समजल्यावर अनेक वेळा पुरुष इतर बायकांकडे पाहून त्यांचे कौतुक करू लागतात आणि ते आपल्या पत्नीचे लक्ष वेधण्यासाठी असे करतात। नवविवाहित जोडप्यांमध्ये अशा गोष्टी अनेकदा घडतात, परंतु दीर्घ संबंधांमध्ये
देखील पुरुष कधीकधी आपल्या पत्नीचे लक्ष वेधण्यासाठी असे डावपेच अवलंबतात. महिलांना अटेन्शन हवे असते याची नेहमी चर्चा असते, पण येथे पुरुषही या गोष्टीसाठी तितकेच भुकेले आहेत हे देखील तेवढेच खरे आहे. कामाच्या ठिकाणी किंवा कधीकधी सामान्य जीवनात पुरुष देखील इतरांचे लक्ष वेधण्यासाठी अनेक युक्त्या वापरतात. हा जोपर्यंत विनोद आहे तोपर्यंत ते योग्य आहे, परंतु गोष्टी गंभीर होऊ न देणे चांगले. 6वं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप प्रेम. काही वेळा नातेसंबंधात जास्त प्रेम, काळजी आणि लक्ष यामुळे दुसऱ्यांच्या पत्नीकडे आकर्षित होऊ शकते. आता तुम्ही विचाराल, असे कसे? असे होते की तो त्याच्या नात्यात इतका सुरक्षित आहे की त्याला वाटते की हे नाते सुरक्षित आहे, त्याला काहीही होणार नाही. याशिवाय अनेक वेळा अशी जोडपीही पाहायला मिळतात ज्यात आपापसात खूप प्रेम असते, पण तरीही नवरा दुसऱ्याच्या बायकोकडे बघतो. हे घडते कारण जास्त प्रेमात त्याला कमी भावना आणि अधिक बंधने दिसू लागतात. त्याला स्वतःच्या पत्नीची काळजी घेणे कंटाळवाणे आणि किचकट वाटते. घरातील कामांनी लादलेल्या पत्नीची काळजी घेणे ही केवळ एक औपचारिकता किंवा जबाबदारी आहे आणि तो स्वतःच्या पत्नीमध्ये दुसऱ्यांच्या पत्नीचा टिपटॉपपणा शोधू लागतो. तर ही होती माहिती. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.